शिमला मिरचीची भाजी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची बनवलीसुद्धा असताल, पण आज मी तुम्हाला ज्या प्रकारे शिमला मिरचीची रस्सा भाजी दाखवणार आहे ना, अशा पद्धतीने तुम्ही एकदा ही भाजी करून बघा. सर्वजण एवढं आवडीने खातील आणि तोंड भरून तुमची तारीफसुद्धा करतील आणि नेहमी नेहमी तुम्हाला करावीशी वाटेल अशी छान चमचमीत झणझणीत ही शिमला मिरचीची रस्सा भाजी आपण बघूया. तर चला बघूया याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. इकडे बघू शकता मी खूप साऱ्या अशा बारीक शिमला मिरची चौकोन आकाराच्या कट करून घेतल्यात. याच्यामधल्या सगळ्या बिया आपल्याला काढून टाकायच्यात, एक सुद्धा बी याच्यात राहता कामा नये. त्यानंतर हिरवी मिरची, लसूण, इथं अद्रक नाही वापरायचा, आणि कांदा टमाटर हे बारीक चिरून जरा मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, ही शिमला मिरची स्वच्छ धुवून कट करून थोडंसं साईडला ठेवायचं आणि एका पॅनवर आपल्याला असे शेंगदाणे भाजत ठेवायचे. हे इकडे बघू शकता मी अगोदरच हे शेंगदाणे स्लो गॅसवर जरा भाजत ठेवले होते. तर मी मस्त तुम्हाला आज छान अशी शिमला मिरचीची रस्सा भाजी अगदी गावरान पद्धतीने मस्त असं तुम्हाला वाटेल की तुम्ही गावालाच ही भाजी खातात, असं छान याचा फ्लेवर येतो. आता शेंगदाणे भाजून झाले की तव्यावर आपण मिरची, लसूणसुद्धा भाजून घ्यायचं. थोडंसं याच्यामध्ये ब्राऊन स्पॉट्स आले म्हणजे डाग आले की लगेच हे काढून टाकायचे, म्हणजे जास्त याला करपवायचं नाही तर काय होतं भाजीची टेस्ट पूर्ण बिघडून जाते. हे थोडंसं हलकं थोडंसं याच्यामध्ये रंग चेंज झाला की आपल्याला हे काढून घ्यायचं. आता मी हे काढून घेते. तोपर्यंत एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल तापत ठेवते. हे इकडे बघू शकता थोडंसं तेल मी इथे तापत ठेवलं आहे आणि आपण हे जे भाजून घेतले लसूण, शेंगदाणे आणि हिरवी मिरची हे आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं किंचित असं अर्धा ग्लासच्यासुद्धा कमी पाणी टाकून यायचं एक जाडसर वाटण करून घ्यायचं, अगदी घट्ट वाटण करून घ्यायचे. थोडेसे याच्यामध्ये जिरे टाकायचे, तुम्ही हवं तिथे थोडेसे खडे मसाले वगैरे किंवा धने वगैरे टाकू शकता आवडीनुसार. तर आपण हे वाटून घ्यायचं, याच्यात थोडंसंच फक्त पाणी टाकायचं ना, जास्त पाणी टाकायचं नाही का आपल्याला हे घट्ट बनवायचं आहे. आता मी हे वाटून घेते. इकडे बघू शकता छान असं थोडं पाणी टाकून यायचं, असं मी घट बॅटर बनवून घेतलं. जसं आपण भरलेला वांग्याला मसाला स्टफिंग करतो बघा, तसंच बनवायचं जाडसर. थोडेसे शेंगदाण्याचे कण असे लागले पाहिजेत खाता वेळेस, खूप छान वाटतात मग. आता हे सगळं आपण एका जरा साईडला ठेवून देऊया आणि हे जास्त प्रमाणात वाटून ठेवलं तर आपण वेगवेगळ्या भाज्या आपण ह्या मसाल्याने करू शकतो. तर आपण काय करायचं, तेल जिथं आपण तापत ठेवलं होतं त्या कढाईमध्ये आपण तेल तापलं की कांदा टमाटर जे आपण हे सोबत कट करून घेतलं आहे ते याच्यामध्ये टाकून घेऊया. कढीपत्त्याची पानंसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता किंवा तेजपत्ता, गरम मसाले वगैरे इथं फोडणीसाठी तुम्ही वापरू शकता, म्हणजे चांगला फ्लेवर येतो. आणि नाही वापरलं तर ही सिंपल प्रोसेसची भाजी आहे, खूप छान लागते. नेहमीच्या भाजीपेक्षा ही शिमला मिरचीची भाजी एकदा तुम्ही करून बघा, तुम्ही आवडीने खातात माझी खात्री आहे. म्हणजे झणझणीत चमचमीत असायचा रस्सा होतो. आता हे जे आपण वाटण करून घेतलं आहे, शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची आणि थोडेसे जिरे टाकलेत, ते वाटण आपण हे कांदा टमाट्यामध्ये गरम तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे. हे बघा मी वाटण थोडंसं घेतले, बाकीचं ठेवून दिलं आहे, मी दुसऱ्या भाजीला ते वापरू शकते. हे असे एक जास्त असं वाटण करून तुम्ही ठेवू शकता फ्रीजमध्ये, काही खराब होत नाही, 2-3 दिवस तरी फ्रेश राहतं. हे बघू शकता चांगलं आता मी हे परतून घेते. हे जे आपण वाटण केलेलं आहे ना ते तेलामध्ये एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून काय होतं याचा कच्चापणा निघून जातो. आता इकडे बघू शकता कडेकडेने तेल सुटले, तर असं स्टेजवर आपण थोडंसं हळद, मीठ वगैरे टाकून घ्यायचं. आता मी इथे 1 मोठा चमच्याच्या अंदाजाने हळद टाकली. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं स्पायसी खडा मसाल्याचं पावडर म्हणजेच गरम मसाला टाकून घ्यायचा. ह्या गरम मसाल्याने खूप छान चव येते. ह्या मसाल्यामुळं आपण वेगळे गरम मसाले वापरले नाही तरीही काही हरकत नाही. तर गरम मसाला, हळद टाकून घेतली. थोडंसं आता याच्यामध्ये मी धना पावडरसुद्धा टाकून घेते. हे बघा 1 चमच्याच्या अंदाजाने मी इथं धना पावडर टाकून घेते. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. हे बघा थोडंसं चिटकतं, ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून व्यवस्थित हे परतलं जाईल, चिटकणार नाही. मग गॅस मंदच ठेवायचा आहे, अजिबात फास्ट ठेवायचं नाही. हे बघू शकता थोडं थोडं पाणी टाकायचं, कारण आपली ग्रेव्ही आहे ना ही छान अशी मसाल्यामध्ये परतली गेली पाहिजे तेलामध्ये. आता थोडंसं पाणी टाकल्यामुळं बघा लगेच हे छान याची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपल्याला ह्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. मसाला चांगला परतल्याशिवाय भाजीला टेस्ट येत नाही, तर ते आपण परतून घेऊया मंद आचेवर. याच्यावर झाकण ठेवलं तरी हरकत नाही, नाही ठेवलं तरी हरकत नाही. तर आता मी याच्यावर झाकण नाही ठेवत आहे, शक्यतो ठेवाच तुम्ही झाकण, मी पण झाकण ठेवते आणि थोडा वेळ याला देते वाफेवर मंद गॅसवर. हे बघू शकता 1 मिनटं मी याला स्लो गॅसवर ठेवले.
तर चारी बाजूनी याला तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला छानपैकी असा परतून झालेला आहे। इकडे बघू शकता गावरान पद्धतीचा हा झणझणीत असा चमचमीत असा हा मसाला तयार झालेला आहे। ह्या मसाल्यामध्ये सेम प्रोसेसमध्ये तुम्ही शिमला मिरचीच्या जी दोडका करू शकता, भेंडी करू शकता, वांगंसुद्धा करू शकता। आता आपण हे कट केलेल्या शिमला मिरच्यामध्ये टाकून घेऊया आणि चारी बाजूने मग हे मिक्स करून घेऊया। लगेच पाणी टाकायचं नाही आहे, हे पूर्ण मसाल्याची कोटिंग आपल्या मिरचीला लागली पाहिजे। ह्याच्यामध्ये तुम्ही बटाट्याची कापसुद्धा टाकू शकता। आता बघा 1 मिनिट अर्धा मिनटं मी याला थोडंसं वाफेवर ठेवले तेलामध्ये आणि मग थोडंसं जरा परतून घ्यायचं। इकडे बघू शकता चांगला असं मसाल्याची फ्लेवर उतरतात तेलामध्ये आणि शिमला मिरचीला पॅक होऊन जातात मग। आणि एकदमच पाणी टाकलं की मग तो मसाला पाण्यामध्ये असं तरंगला जातो, सुटला जातो आणि मग शिमला मिरचीला त्याचं काही कोटिंग चांगली भेटत नाही। थोडंसं पाणी टाकायचं आणि मग नंतर आपण अर्धा 1 ग्लासच्या अंदाजाने पाणी टाकायचं, कारण आपल्याला ही भाजी ड्राय नाही करायची, म्हणजे सुक्की नाही करायची, आपल्याला रस्सा बनवायचा आहे। असं भाकर चुरून किंवा भाताबरोबर खाता येईल अशी भाजी बनवायची। हे बघा आता मी ते 1 ग्लास पाणी टाकले, पण हे पाणीसुद्धा हे आटलं जाणार जशी जशी उकळी फुटेल, कारण शिमला मिरची आपली कच्ची आहे तर ती शिजायलासुद्धा पाणी लागणार आहे। थोडंसं मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ टाका, हवं तर थोडा गरम मसाला वगैरेसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। खूप सिंपल प्रोसेसनी बघितली तुम्ही, आपण काही याच्यामध्ये स्पेशल वाटण केलेलं नाही आहे, पण इतकी भारी भाजी लागते ना, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। जर अशा प्रकारे आत्तापर्यंत केली नसेल तर एकदा ट्राय करा, कारण आपण भरलेली शिमला मिरची वगैरे तर नेहमीच खातो, पण जरा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पण भाजी केली पाहिजे। ते बघू शकता 1 अर्धा मिनटातच ह्याला उकळी आली आहे छानपैकी आणि जे आपण पाणी वापरले रश्श्यासाठी ते सुद्धा आता आटत चाललं आहे, म्हणजे शिमला मिरची आपली नरम सॉफ्ट होत चाललेली आहे आणि चांगले फ्लेवर उकळी आल्यामुळं मस्तपैकी याचा फ्लेवर उतरत चालला रश्श्यामध्ये, झणझणीत असा हा रस्सा तयार होतो खाण्यासाठी। तर आता हे मी गॅस केला आहे बंद। आता भाजी थोडी थंड करून घेऊया। हे बघा झाली आहे आपली शिमला मिरचीची भाजी, थंड केली, थोडीशी गरम आहे कारण एकदमच लगेच गार होत नाही, त्यामुळे थोडासा याच्यामध्ये गरम पण आहे, वाफा निघतात। हे बघू शकता ही अशा पद्धतीने तुम्ही शिमला मिरची मला वाटतं कदाचित केली असेल किंवा नसेल, पण तुम्ही एकदा ट्राय करा अशा प्रकारे शिमला मिरचीची भाजी। ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा जो कूट टाकला ना तो खूप छान चव देतो आणि दुसरी गोष्ट जिऱ्याचा फ्लेवर टाकला आहे, मिरचीचा एक तिखटपणा, मस्त स्पायसी अशी भाजी तयार होती। खाता क्षणी तोंडाची चव वाढवल आणि 1 भाकरी सोबत नाही तर तुम्ही 2 भाकरी त्याला खाऊन घेताल आणि आवडीने सर्वजण भरभरून तुमची तारीफ करतील आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला ही करू वाटणारी ही अशी भाजी आहे शिमला मिरचीची। स्टफिंग शिमला मिरची मसाला वगैरे करतो, पण हे जरा असं हेल्दी पण खाल्लं पाहिजे, म्हणजे वेगळ्या प्रकारचं थोडंसं। आता हिरव्या मिरचीच्या जागी तुम्ही इथे मसालासुद्धा वापरू शकता। हे बघा मस्त छान झालेली आहे, गरमागरम अशी झणझणीत चमचमीत तोंडाची चव वाढवणारी आणि भूक वाढवणारी अशी ही शिमला मिरचीची रस्सा भाजी। आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा। तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये।